हरे कृष्ण सर्वांना. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर या झाडावर भरपूर असे पोपट बसले होते. मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवला की खरंच दिवस खूप भारी जातो. नंतर मी देवपूजा वगैरे आवरली, नाश्ता केला आणि कॉफी बनवली. कॉफी पिता पिता मी एक पुस्तक वाचलं थोडा वेळ. तर या पुस्तकामध्ये ना मुलांना वाढवताना त्यांच्याविषयी खूप छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. कधी कधी आपल्याला वाटत असतं की मुलं एकदम शिस्तबद्धच असायला हवीत किंवा एकदम नियमानुसार चालणारी असावीत, परंतु लहान मूल म्हटल्यावर थोडाफार आगाऊपणा पण करणारच नाही का. तर असो, दुपारच्या जेवणामध्ये मी रात्री छोले भिजत ठेवले होते. त्याची भाजी बनवली होती. 5-6 शिट्या देऊन याला शिजवून घेतलं आणि त्यामध्येच 2 बटाटे घातले होते. बटाटे मॅश करून या ग्रेव्हीमध्ये घातले जेणेकरून त्याला छान दाटपणा येतो. आणि थोडा वेळ याला शिजवून घेतलं आणि बाकीचा मी जास्तीचा मसाला काही वापरला नाही. मुलं आल्यानंतर असं जेवण केलं. त्यानंतर एक भोपळा होता माझ्याकडे, त्यातला अर्धा कापून एका ताईनं दिला आणि अर्ध्याच्या मी घाऱ्या बनवल्या. तर हा गूळ थोडा डार्क रंगाचा आहे, त्यामुळे बघा याला असा कलर आलेला आहे. आमच्याकडे आम्ही याला घाऱ्याच म्हणतो, काही ठिकाणी घारगेसुद्धा म्हणतात. चहासोबत किंवा नुसत्याच खायला छान लागतात. चला भेटते पुन्हा, तोपर्यंत बाय.